दरम्यान हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्रातून एक नवी मोहीम सुरू झाली आहे। अभिनेते, लेखक, कवी, विचारवंत यांच्यानंतर आता चिमुरड्यांनी त्यांच्या पालकांसह विरोध दर्शवलाय। मनसेनं घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत जनतेनं आक्रमक सहभाग घेतलाय आणि यामुळे आता हिंदी सक्तीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विरोध होऊ लागलाय। तर आता हिंदी सक्ती विरोधात अभिनेते, कवी, लेखक आणि पालक यांच्यासोबतच आता लहानगे देखील उतरलेत। मनसेनं स्वाक्षरी मोहीम राबवली आणि त्यात चिमुकल्यांनी देखील या हिंदी सक्ती विरोधात सहभाग घेतला आणि ते चिमुरडे सुद्धा या मैदानात उतरलेत। मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेत या चिमुकल्यांचाही सहभाग आपल्याला पाहायला मिळाला। हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन म्हणजे मराठी अस्मितेचा लढा असल्याचं मनसेनं म्हणत आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर त्यांनी ही स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। दरम्यान हिंदी सक्ती मागे न घेतल्यास राज्यात धिंगाणा, असं मनसेनं इशारा दिलाय। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी लाज बाळगून राजीनामा द्यावा। मनसेकडून राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते आहे। तर स्वाक्षरी मोहिमेतून मनसे नेते संदीप देशपांडेंनी हा इशारा दिलाय। तर मनसेकडून राज्यभरात ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते आणि या दरम्यान संदीप देशपांडेंनी आता इशाराच दिलाय। जर हिंदी सक्ती मागे घेतली नाही तर राज्यात धिंगाणा घालणार, असा इशारा मनसेनं दिलाय। हे तुमचे धंदे, हे तुमचं राजकारण थांबवा। आज सह्यांचं आंदोलन करतोय, शांततेने आंदोलन करतोय। आमची शांतताचा चुकीचा अर्थ आपण घेऊ नये। महाराष्ट्र सैनिक जर चिडला तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर जे थैमान दिसेल त्याची जबाबदारी मग राज्य सरकारची असेल। जोपर्यंत शांततेत सांगतोय तोपर्यंत शांततेत ऐका। ज्या दिवशी महाराष्ट्र पेटेल संयुक्त महाराष्ट्राची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही। मला असं वाटतं या सी.डी. देशमुखांचा आदर्श हा दादा भुसेंनी घेतला पाहिजे। देवेंद्र फडणवीसांना ठणकावून सांगितलं पाहिजे। दिल्लीमध्ये बसलेल्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींना ठणकावून सांगितलं पाहिजे की तुमच्या मनात जर महाराष्ट्राबद्दल द्वेष असेल तर हा दादा भुसे इथे मंत्री म्हणून राहणार नाही। निदान एवढा स्वाभिमान तरी बाळासाहेबांचं नाव घेणाऱ्या पक्षांनी दाखवला पाहिजे, ही आमची मागणी आहे।